चला बघा माझ्यासोबत म्हणायचंय, विद्येविना मतीविना नीतीविना गतीविना वित्ताविना इतके अनर्थ आहे का? पुढचं लेक्चर आपलं आता त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कोनिकल पेंडुलम. कोणता पेंडुलम? कोनिकल. आपण जर तुम्हाला माहित असेल पेंडुलमचे प्रकार असतात बेटा. सिंपल पेंडुलम असतो, त्याच्यामध्ये सिंपली अशी ऑसिलेटरी मोशन 2 and 4th मोशन असते. आणि कोनिकल पेंडुलम म्हणजे तो गोल फिरतो. कसा फिरतो? गोल. म्हणून त्याला कोन म्हणतात. कोन शंकू आहे ना, कोन सारखं स्ट्रक्चर तयार करतो, म्हणून त्याला नाव काय पडले? कोनिकल पेंडुलम. ठीक आहे, तो आपल्याला बघायचं आहे कशा पद्धतीने काय नाही. कोनिकल पेंडुलम डेफिनेशन पार्ट पाहिजे. इज अ सिंपल पेंडुलम. बघा कोनिकल पेंडुलम काय आहे? एक सिंपल पेंडुलम आहे which gives such a motion that bob describe a horizontal circle and string म्हणजे दोरी. स्ट्रिंग म्हणजे काय? दोरी. डिस्क्राइब अ कोन. तुम्हाला सांगतो मी इकडे बघा, लक्ष द्या. कोणताही पेंडुलम जो असतो ना, दोन गोष्टीपासून बनलेला असतो. किती गोष्टीपासून बनलेला असतो? दोन. मला पेंडुलम तयार करायचं, माझ्याकडे एक दोरी पाहिजे आणि एखादं ऑब्जेक्ट पाहिजे. कोणतं पण ऑब्जेक्ट, कोणतं पण चालेल, पण सर्क्युलर असेल तर अधिक चांगलं. ठीक आहे, म्हणजे आणि एक रिजिड सर्कल त्याला बांधून ठेवावं लागेल ना कुठं तर. मग आता या ठिकाणी बघा, ही एक रिजिड बॉडी आहे, म्हणजे आपलं वर कशाला आपण वर रिजिड बॉडी, आणि याला मी एक दोरी बांधतो आणि इथे काहीतरी असं अडकवतो. मास, याला म्हणायचं बॉब. याला काय म्हणायचं? बॉब. कोणता पण ज्याला वजन आहे तसा घटक बॉब. आणि ही काय आहे? स्ट्रिंग म्हणजे दोरी. स्ट्रिंग म्हणजे दोरी. आता हा सिंपल पेंडुलम दिसायला आहे. ठीक आहे, आता याची मुवमेंट कशी वेगळी माहिती आहे का? तो असा नाही फिरत, तो असा फिरतो. सिंपल गोलाकार. आता स्ट्रक्चर कसं दिसत? कोन लाईक दिसत ना, बघा बरं, कोन सारखं दिसत ना, म्हणून याला नाव काय पडलं? कोनिकल पेंडुलम. सिंपली याच्यामध्ये काय होते, जो आपला जो बॉब आहे, बॉब शोज हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन and string shows cone-like structure. That's why that is known as the conical pendulum. Okay. हा जर तुम्हाला पेंडुलम एवढं आलेलं लक्षात, पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम मधला फरक. अजून एक फरक आहे बघा, लक्ष द्या त्याच्यामधला. हा सिंपल पेंडुलम आहे आणि दुसरा असतो कोनिकल पेंडुलम. यांच्या मोशन मधला फरक आहे. याच्यामधली जी मोशन असते ती टू अँड फ्रो मोशन असते. कोणती मोशन असते? टू अँड फ्रो. आपला झोका पुढे मागे, पुढे मागे. आणि कोनिकल पेंडुलमची असते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. सृष्टी, हा फरक लक्षात ठेवायचा. बघा आपली फरक. Instead of swinging back and forth, the bob of a conical pendulum moves at a constant speed in a circle with the string tracing out a cone. आता इथे बघा, हे दोन डायग्राम आहेत. पहिली डायग्राम तुम्ही जर बघितली व्यवस्थितपणे, हे वरचा कोणती सरफेस आहे याला काय म्हणतात? रिजिड सरफेस म्हणतात. तिथे त्याला बांधलं जातं. हा इथे ऑब्जेक्ट आहे. ओके, हा काय शो करायला? सेंटर शो करायला. आणि असा हा फिरतोय. आता इथून ऑब्जेक्ट ही त्याची रेडियस आहे एवढी, आता फिरतोय. कोण तयार झालं? समजायला मी काय म्हणतो? इकडे पण सेम. तर दोघांमध्ये फरक काय? कोण सांगा? व्हॉट इज द डिफरन्स? काय डिफरन्स आहे? इथं बघा आणि इथं बघा. समजायला? एक टुवर्ड्स द सेंटर आहे आणि एक अवे फ्रॉम सेंटर आहे. एक सेंट्रीपिटल आहे आणि दुसरा सेंट्रीफ्युगल आहे. समजायला मी काय म्हणा? सेंटर कडे येत असेल तर सेंट्रीपिटल. जशी सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय? ओके, आणि सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय? तोच आहे फॉर्म्युला, mv²/r. ओके, अँग्युलर म्हणलं तर तुम्हाला काय म्हणाला माहिती काय? mr ओमेगा. ओके, लक्षात ठेवायचं. डायग्राम लक्षात आहे? इथं बघा, इन अन इनर्शियल फ्रेम. कोणती फ्रेम आहे? इनर्शियल फ्रेम. म्हणजे सिंपली टुवर्ड द सेंटर. लक्षात ठेवा. इन अन नॉन इनर्शियल फ्रेम म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर. दोन गोष्टी लक्षात आल्या. काही डायग्राम कोणाकोणाला समजली नाही. अजून मला याच्यामध्ये बरंच एक्सप्लेन करायचं.
एवढं तरी आलं का तुमच्या लक्षामध्ये की बाबा या ठिकाणी सर मला बॉब काय असते तेवढं समजलं, त्यानंतर सेंट्रिपिटल आहे की सेंट्रिफ्युगल आहे ते समजलं, ठीक आहे. इनर्शियल म्हणजे कोण असतात, नॉन इनर्शियल काय असतात हे समजले. आता बघा जी दोरी आहे, जी स्ट्रिंग आहे त्याच्यावर काहीतरी ताण पडतो ना याच्यामुळे, याला म्हणायचं टेन्शन. त्याला म्हणायचं काय टेन्शन. आणि टेन्शन कशाने शो करतात, टी ना. कशाने शो करतात, टी. चहा पियाची टी नाही, ओके, टी कॅपिटल टी. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगितली मी, जे आडवं असते त्याला साइन म्हणायचं की कॉस म्हणायचं, बघा आडवं आहे म्हणजे याला कोणतं T0 साइन थिटा. जे उभा आहे इन्क्लाइंड आहे त्याला काय म्हणायचं कॉस थिटा. हे हमेशा सांगितलं. इथं पण बघा T0 कॉस थिटा. समजलं. इथपर्यंत मला नाही वाटत तुम्हाला काही अडचण आहे. आणि सेंटरला कोण आहे रे, सी. सेंटरला कोण आहे, सी. इथलं डिस्टन्स r. ओके. mg म्हणजे वजन, त्याचं वजन mg, वेट टुवर्ड्स द ग्राउंड. ओके, सिंपल. इथं पण mg, इथं दिले बघा mr ओमेगा स्क्वेअर. तो पॉइंट आता इथं महत्त्वाचा आहे. एवढं आलं लक्षात. आणि आता तुम्हाला दोरी दिली ना, दोरीला काहीतरी लांबी असेल, लांबी आडवी तर राहणार नाही ना, उभी असेल. मग कॉस की साइन, लांबी शो केली जाते L न, आणि उभा आहे म्हणून म्हणजे L कॉस थिटा. ओके. आता इथे तुम्ही बघला एक एक पॉइंट विचारतो, तुम्हाला समजलं का मला सांगा आणि आपण पुढे जाऊया, चालेल ना. ए पॉइंट काय, ए पॉइंट ए काय आहे, ज्या पॉइंटला हे दोरी बांधून आहे, पॉइंट ए नाही बेटा, हे रिपीट साठी. ए पॉइंट म्हणजे ज्या पॉइंटला काय बांधून आहे, ती दोरी बांधून आहे, बरोबर आहे ना. ठीक आहे. दुसरी गोष्ट, इथला थीटा म्हणजे त्या दोघांमधला अंतर, अँगल. ओके. त्याच्यानंतर एल कॉस थीटा म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रिंग. mg म्हणजे वेट, T0 कॉस थिटा, T0 साइन थिटा. हे समजले तुम्हाला. ओके. आणि टी म्हणजे टेन्शन, आणि mr ओमेगा स्क्वेअर म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही, समजलंय. आता आपल्याला एक एक पॉइंट पुढे जायचं आहे. दॅट अबोव फिगर शोज. आता ही फिगर आडवी की उभी आहे ना, म्हणून म्हणतात वर्टिकल सेक्शन ऑफ अ कोनिकल पेंडुलम. आता ही जी डायग्राम आहे ही कशी उभी आहे ना, उभा कट मारलेला आहे, म्हणून याला म्हणायचं इट इज दॅट फिगर शोज द वर्टिकल सेक्शन ऑफ द कोनिकल पेंडुलम हॅव्हिंग बॉब. बॉब म्हणजे तुमची नजर कुठे गेली पाहिजे, इथं सी ला, त्या ठिकाणी. अ बॉब ऑफ अ मास, काहीतरी मास पाहिजे ना, m. आणि स्ट्रिंग ऑफ अ L म्हणजे लेंथ पाहिजे, इन अ गिवन पोझिशन B. आता खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. कोणती पोझिशन आहे बेटा इथली, B. सेंटरला असतो ना तो, खरं तर बॉब इथं असायला पाहिजे, पण आता तो फिरायला सुरू केला म्हणून पोझिशन कोणती घेतली आपण, B. याच्यावर कोणकोणत्या तरी फोर्स ऍक्ट करतात. द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब. आपलं समजलंय, हमेशा कुठं 3 फोर्सेस ऍक्ट करतात, कुठं 2 फोर्सेस. आता इथं किती फोर्सेस ऍक्ट करायचे बघा, किती फोर्सेस, देयर आर 2 फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब. पहिला आहे त्याचं वजन, हे वाक्य पाठच करून ठेवायचं. इट्स वेट mg वर्टिकली. दुसरं द फोर्स T0, हे खूप महत्वाचं आहे. T0, द फोर्स T0 अलाउंड द. आता स्ट्रिंग मे बी अशी बी राहू शकते. ओके, सिंपल. नाही, एक अशी राहू शकते किंवा अशी. कोणते आहे, दोन बघूयात आपण. कोणकोणते दिले, पहिलं T0, ही बॅलन्स कोणाला करायला, T0 ही कोणत्या फोर्स सोबत आहे, सेंट्रिपिटल फोर्स. आता ही टुवर्ड सेंटर आहे ना, म्हणून आपण ही डायग्राम बघा. ही डायग्राम पहिली, त्याला म्हणतात दॅट इज द इनर्शियल फ्रेम. इनर्शियल आतमध्ये आहे, नॉन इनर्शियल म्हणजे आवे आहे. समजा मी काय म्हणतोय, आता ज्यांनी ॲब्सेंट आहेत त्यांचा प्रॉब्लेम मी नाही सॉल्व्ह करू शकत. समजा ना फिजिक्सचा एकच बॉम्ब आहे, ज्याला पहिलं लेक्चर आठवतं त्याला शेवटचं समजतं. म्हणून ज्यांनी केलं नाहीत ना, आता लक्ष्मी आहे खास करून, मला हे करावं लागतील बरं. मी खरं सांगतोय, फिजिक्स शिकणं आणि शिकवणं खूप आउट ऑफ सिलेबस. तरी मी माझा 100% देतोय. ज्यांना अगोदरच लेक्चर केलं नाही ते करणं कंपल्सरी. आता यांना काय समजते, साइन थिटा काय तर कॉस थिटा काय. आता हे काय साइन बाय कॉस आलं तर काय, टॅन येते अगोदरच्या ह्याच्यामधलं. तुम्हाला माहिती आहे हा टॅन थिटा कसा आला, आरजी टॅन थिटा कसा आला. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरचे क्लास करणं कंपल्सरी आहे, तरच समजणार आहे. आणि मी पेपरमध्ये मार्क जरी नाही देत मग मारणार आहे, मी आता सांगतो. मग आता इथे दोन पर्याय आहेत, T0 कॉस थिटा आणि T0 साइन थिटा. हे कोणतं आहे, सेंट्रिपिटल फोर्स. आता पहिला हॉरिझॉन्टल होता ना, T0 साइन थिटा हॉरिझॉन्टल होता, म्हणजे काय करतो ते mr ओमेगा स्क्वेअर. आणि दुसरा T0 कॉस थिटा, mg आहे ना, वेटला करतोय, म्हणून दोन इक्वेशन आता इथे तयार झाले. पहिला T0 साइन थिटा इज इक्वल टू करते तर mv स्क्वेअर डिवाइडेड बाय r यायला पाहिजे, पण इथं कोणती मोशन चालू आहे, अँग्युलर मोशन, म्हणून त्याच्याऐवजी आपण काय घेतला, mr ओमेगा स्क्वेअर. आणि दुसरा आहे T0
कॉस थीटा कोणाला बॅलन्स करायला एम जी ला. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. मला नाही वाटत कोणाला अडचण आहे. ओके समजलं. दोन फोर्सेस आहेत. ठीक आहे. पहिली फोर्स आहे ती म्हणजे दॅट इज द वेट, इट्स वेट. दुसरी जी फोर्स आहे दॅट इज द T0 टेन्शन ऑफ द स्ट्रिंग. T0 have two resultant forces. First T0 sin theta. T0 sin theta is equal to mr omega square. त्याच्यानंतर T0 cos theta it balances the weight म्हणजे T0 cos theta is equal to mg. डन. आता आपल्याला याला काय करायचं आहे मुलांना? डिवाइड. प्रत्येक वेळेस आपण डिवाइड करतात. इक्वेशन 1 ला कशाला केले आपण 2 ने. इक्वेशन 1 कुठे आहे? इथे आहे. चला लिहून घेऊ का त्याला? T0 sin theta बरोबर mr omega square. इक्वेशन फर्स्ट बाय सेकंड. चला T0 cos theta is equal to mg. चला काय काय करते मला सांगा. m कटलं, T0 कटलं, उरलं काय तुमचं sin theta cos theta r ओमेगा स्क्वेअर आणि g. ठीक आहे. म्हणजे आता मी जर इथं ओमेगा स्क्वेअर साइडला घेतली. ओके ओमेगा स्क्वेअर आपण याला साइडला सॉल्व करतो. अगोदर हे पॉइंट नोट करतो इथे. कालच्या सारखं शिकू ना, म्हणजे अगोदर सगळं इक्वेशन आणि त्याच्यानंतर माहिती म्हणजे तुम्हाला समजून जाईल. T0 बरोबर m r इक्वेशन नंबर T0 is equal to इक्वेशन नंबर dividing equation first by second. Divide equation first by second. T0 sin theta is equal to mr omega square divided by T0 cos theta is equal to m. कट 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 कट. प्रत्येक स्टेप लिहिणार आहे. उरलं काय? sin theta is equal to r omega square divided by cos theta is equal to पुढची स्टेप. मला ओमेगा स्क्वेअर काढायचं आहे. मला काय काढायचं? ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. हे आर ची खाली येते बरोबर आहे. म्हणजे असं म्हणून याला वर घेऊयात, आर ला खाली घेऊयात. म्हणजे साइन थीटा भागिले साइन थीटा जी किंवा असं करतो जी साइन थीटा बरोबर ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस आर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. हे बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? हा तुम्हाला समजायचं आहे. अंडर रूट है ओमेगा इज इक्वल टू जी साइन थीटा भागिले आर कॉस. कोणासाठी काय अडचण आलं काय एवढं? बघूया आले का. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी साइन थीटा डिवाइडेड बाय आर कॉस थीटा. अजून सॉल्व झाले का आपलं? नाही. याला म्हणायचं इक्वेशन नंबर थर्ड. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर थर्ड. आता इथं बघा टी जे असतो ना, तुम्हाला जर आठवत असेल टी टाइम पिरियड, टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. लक्षात ठेवायचं. टी म्हणजे टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम. रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायचं. ते काय त्याचा फॉर्म्युला 2 पाय बाय ओमेगा. टी 2 पाय बाय ओमेगा. इथं बघा याला इक्वेशन नंबर किती होईल? टी इज इक्वल टू सॉरी बरोबर आहे ना 2 पाय ओमेगा. ही गोष्ट लक्षात ठेवायची, पाठ करायचं. टी इज इक्वल टू टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय ओमेगा. पुढे काय होतं बघूया आपण. 2 पाय बरोबर ओमेगा. फ्रॉम इक्वेशन थर्ड. आता जर आपल्याला तुम्हाला इथे इक्वेशन थर्ड दिसत असेल, थर्ड इक्वेशन दिसाले. इक्वेशन काय? ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी साइन थीटा डिवाइडेड बाय, आणि इथे ओमेगा आहे. इथं पण ओमेगा. याचा अर्थ काय? ओमेगा म्हणजेच काय? काय होते ओमेगा म्हणजे हा ओमेगा इकडे आला. सिंपली काय करणार म्हणजे टी इज इक्वल टू डायरेक्टली 2 पाय अंडर रूट आर कॉस थीटा. मी काय केलं माहिती आहे? टी इज इक्वल टू 2 पाय ओमेगा. कुठं पुट केलं? इक्वेशन नंबर थर्ड मध्ये. ओमेगा ओमेगा कटलं, उरलं काय? 2 पाय. लक्षात ठेवा. मी काय केलं समजायला ना, काय केलं? ओमेगा ओमेगा इथलं कटून गेलं, उरलं काय? 2 पाय उरलं ना. 2 पायला 2 पाय, अंडर रूटला अंडर रूट. आर जी उलट झालं. इन म्हणजे तुम्हाला करून दाखवतो. एक मिनिट.
थीटा आहे ओमेगा. मला याचं कन्वर्जन ओमेगा मध्ये करून दाखवलं कोणी? इथं करून दाखवतो. टी इंटू ओमेगा बरोबर 2 पाय. ओके 2 पाय झालं. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय काय आहे टी. मी हे ओमेगाच्या ठिकाणी 2 पाय ठेवू का? ठीक आहे ठेवतो. ओमेगाच्या ठिकाणी काय ठेवला मी? 2 पाय डिवायडेड बाय टी. ओके टाइम पिरियड करायला ना आपण. टाइम पिरियड इज इक्वल टू हे काय झालं कटून गेलं. उरलं काय 2 पाय अंडर रूट जी साइन थीटा डिवायडेड बाय आर कॉस थीटा. एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही इथून एवढंच लक्षात ठेवायचं बाबा टी इज इक्वल टू काय येणार आहे 2 पाय अंडर रूट याचं इन्व्हर्जन करून टाकायचं. इन्व्हर्जन खाली काय होतं आर हे गेलं वर. जी काय आहे वर होतं कुठे गेलं खाली. इन्व्हर्जन केलं आपण सिंपली. काय झालं आर कॉस थीटा डिवायडेड बाय जी साइन थीटा. इन्व्हर्जन माहिती आहे ना. इन्व्हर्जन म्हणजे 3/2 असं तरी इन्व्हर्ट केल्यावर काय होतं 2/3. समजायला ना मी काय म्हणतोय. जाऊ पुढे तिकडे. बट टी इज इक्वल टू 2 पाय ओमेगा म्हणजे 2 पाय ओमेगा जर आलं मी इथं पुट केलं आता काय करावं लागेल मला टी बरोबर करावं लागेल ना 2 पाय घ्यावं लागेल बरोबर आहे ना. अंडर रूट घ्यावं लागेल. त्याच्या खाली काय होतं आर कॉस थीटा हे वर घ्यावं लागेल. आर कॉस थीटा बरोबर भागिले जी साइन. असं आलं समजायला काय नसेल तर सरळ सरळ लक्षात ठेवायचं. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट याचं इन्व्हर्जन केलंय आर कॉस थीटा डिवायडेड बाय जी साइन थीटा इथपर्यंत. ठीक आहे. आता जर तुम्ही बघला फ्रॉम फिगर बी इथपर्यंत आपण जे काय काढलंय ना टाइम पिरियड जे काढलाय तो होता फिगर नंबर ए पासून. इथपर्यंत काहीच अडचण नाही. तुम्ही नीट बघा. त्याच्यानंतर आहे फ्रॉम फिगर बी. फिगर नंबर इथं जर तुम्ही बी बघला 2 नंबर एकदा बघायला व्यवस्थित. फक्त इथं काय झाले आउटसाइडला चाललंय एम आर ओमेगा. दॅट इज अ नॉन याला काय म्हणतात आपण नॉन इनर्शियल फ्रेम आहे. कोणती फ्रेम आहे ते नॉन इनर्शियल फ्रेम. ठीक आहे चला. फ्रॉम फिगर बी आर इज इक्वल टू आता मला सांगा आर फ्रॉम फिगर बी आर इज इक्वल टू एल साइन थीटा. कोणता आहे सिंपली आर म्हणजे काय तर ते किती आहे मला सांगा. एवढी दोरी आहे तर दोरी जेवढी फिरल तेवढी रेडियस असेल. म्हणजे एल घेतल्यावर आपण दोरीची लेंथ म्हणजे रेडियस पण किती झाली एल पण आडवं आहे ना म्हणून तिथे काय आपण समजायला मी काय म्हणतोय. म्हणून फ्रॉम फिगर बी दॅट आर इज इक्वल टू एल साइन थीटा. ठीक आहे चला. टाइम पिरियड सेम. टाइम पिरियड तसाच आहे. फक्त काय करावं लागेल तुम्हाला टी इज इक्वल टू 2 पाय एल कॉस थीटा. इक्वेशन नंबर 4 कुठे गेलं. आर ची किंमत दिसली काय आर दिसाले. आर च्या ठिकाणी मी काय ठेवू बोला रे बाबा बोला काय ठेवू एल साइन थीटा. ठीक आहे ठेवून दाखवतो. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल साइन थीटा बरोबर आहे कॉस थीटा बरोबर आहे भागिले जी साइन थीटा. कुठं सारखं सारखं दिसाले का साइन थीटा कटलं एल कॉस थीटा जी. समजा कळालं ठीक आहे नका करू देऊ आपण एवढं तर कळालं. त्याला इक्वेशन नंबर काय देऊ मी आता 4. ठीक आहे समजेल. आज आपल्याला एवढंच करायचं. वेळ लागला तर चालेल. ठीक आहे चला. फ्रॉम फिगर बी आर इज इक्वल टू एल साइन थीटा. आर ची किंमत काय भेटली मला कोणत्या फिगरवरून भेटली बी. ओके चला. याच्यात तुम्हाला कुठं आर दिसालाय इक्वेशन नंबर 4 मध्ये कुठं आर दिसालाय का कुठं दिसालाय. मग हे आर ची जागा इथे लिहितो पुट तुमच्या भाषेत लिहितो आता समजून घ्या. पुट व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 4. ठेव मग आता टी ला टी ठेवतो इज इक्वल टू ला इज इक्वल टू 2 पाय ला 2 पाय अंडर रूट ला अंडर रूट. ओके आता आर च्या ठिकाणी काय ठेवू मी एल साइन थीटा. भागाकाराला भागाकार इथे काय तर कॉस थीटा उरले ते बी घ्यावं लागेल मला. कॉस थीटा भागाकाराला भागाकार जी साइन थीटा. आता तुम्ही जर नीट बघला ना बेटा इथे काहीतरी तुम्हाला सारखं दिसतं. सारखं काय दिसतं साइन थीटा साइन थीटा. चला मी कट करून टाकलं. ठीक आहे कट केलं की उरलं काय आता शिल्लक राहिलेल्या गोष्टी मला सांगा. टी इज इक्वल टू सांगा काय शिल्लक राहिले टी इज इक्वल टू जी थीटा नाही फक्त
आता तरी समजलं असेल. नाही समजलं तर जेव्हा तुम्ही लिहिशाल ना तेव्हा परत एकदा समजणार. इथपर्यंत कोणाला अडचण नाही आहे. ठीक आहे, पुढचा घटक बघूया. टी इज इक्वल टू 2 पाय एल कॉस थीटा. आणि आता इथे बघायला आपण फ्रिक्वेन्सी काढायची. मला काय काढायचं, हे सगळं चालले ना कोनिकल पेंडुलम चालले. तुम्हाला पाठ होऊन जाईल, थोडंसं वेळ द्या. ठीक आहे, आता काय करायला मिळतं फ्रिक्वेन्सी. इथं काय करणार टाइम पिरियड. आणि तुम्हाला माहिती आहे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 बाय टी असते. ती खाली असते ना, टीला वर आणायचं असेल तर ते काय होणार आहे 2 पायच्या वर डोक्यावर 1 येणार आहे आणि हे जी वर जाणार आहे आणि एल कॉस थीटा खाली येणार आहे. बघा लक्षात आहे. याच्या बाजूला पण तुम्ही समजून घ्या. तुम्हाला फ्रिक्वेन्सी मला काढायची आहे. फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला सांगते फ्रिक्वेन्सीचा 1 बाय टी. चला 1 ला 1 घेतो इथं खाली. सांगा 2 पायला 2 पाय अंडर रूटला अंडर रूट एल कॉस भागिले. आता याला मला वर न्यायचं आहे. 1 बाय 2 पायला तर असंच ठेवावं लागतं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. त्याला वर घेतलं मी. जी कुठे गेलं वर गेलं. खाली काय आलं एल कॉस थीटा आले का बघूया. 1 बाय 2 पाय अंडर रूट जी कॉस थीटा. दॅट इज द इक्वेशन नंबर 4 की 5. ठीक आहे, आता पहिल्यापासून सांगतो कुठून कुठे गेले आपण. काहीच नाही, व्यवस्थित बघा. T0 sin थीटा बरोबर mr ओमेगा स्क्वेअर. दुसरा T0 cos थीटा बरोबर mg. त्याच्यानंतर डिवाइड केला तर मला भेटलं ओमेगा भेटला अंडर रूट जी sin थीटा डिवाइडेड बाय r cos थीटा. त्याच्यानंतर आपण इकडे आला t ची किंमत होती t इज इक्वल टू 2 पाय ओमेगा कटून गेलं. उरलं काय 2 पाय म्हणजे t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट r cos थीटा डिवाइडेड बाय g sin थीटा. ओके, मग इथं काय भेटलं मला. मी जर फ्रॉम फिगर नंबर बी जर बघलो तर मला r ची किंमत भेटली. r ची किंमत होती काय l cos थीटा एल साइन थीटाची व्हॅल्यू मी r च्या ठिकाणी ठेवलं. साइन थीटा कटलं, वर उरलं एल कॉस थीटा डिवाइडेड बाय जी उरलं. झालं एल कॉस थीटा डिवाइडेड बाय जी आणि 2 पायला 2 पाय. मग याला मला फ्रिक्वेन्सी करायची होती 1 बाय टी. म्हणजे 1 बाय टी जर घेतलं मी त्या ठिकाणी 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा डिवाइडेड बाय जी. मग त्याला इन्व्हर्जन करायचं असेल तर 1 बाय 2 पाय अंडर रूट जी वर जाते एल कॉस थीटा खाली. झालं, एवढं सोपं आहे. ठीक आहे, समजेल तुम्हाला इथपर्यंत. हे कोणाचं चाललंय मला एवढं सांगा, नाही तर सगळी खिचडी होऊन जाईल. कोणासाठी केलं हे विसरून जाशील. कोनिकल पेंडुलम. व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम? सिंपल क्वेश्चन आहे. दॅट इज t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा डिवाइडेड बाय जी. ओके, अगोदरचे काही पॉईंट नोट करूया, त्याच्यानंतर तुम्हाला लिहायला चालेल ना? ओके, चला. इथे लिहिलं कोनिकल पेंडुलम. हेडिंग टाका कोनिकल पेंडुलम. अक्षर वही देतो. It is the simple pendulum which gives. It is a simple pendulum which gives such a motion that बॉब म्हणजे मास. बॉब म्हणजे मास. मी तर नोट करतो. शिफाल नाही का, दोघं पण आहे. बॉब म्हणजे मास. बॉब डिस्क्राइब हॉरिझॉन्टल सर्कल. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा. हॉरिझॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग म्हणजे दोरी. स्ट्रिंग डिस्क्राइब कोन स्ट्रक्चर. कोन म्हणजे काय? शंकू रे बाबा, शंकू. Above figure, आपण जी डायग्राम काढणार आहोत, जागा ठेवा. Above figure shows the vertical section of a conical pendulum. Above figure shows vertical section
ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमचं कसं आहे व्हर्टिकल. येस सर, हे दोन्ही डायग्रामला स्पेस थोडा लागतो. हे डायग्राम महत्वाचे आहेत. डायग्राम समजलं तरच तुम्हाला लिहिता येणार. पेंडुलम having bob which has mass m, which has mass m. त्याचा मास किती आहे m, and string length is and radius r. Radius r, r म्हणजे radius. There are two forces. There are two forces acting on a bob. चला कोणते आहेत? पहिली कोणती आहे? वेट. पाठच करून ठेवायचं. फर्स्ट वेट, that is the mg of a bob vertically downward. आणि दुसरी कोणती आहे? Second one, that is the force along the string resolved into two components. Force along a string. String म्हणजे दोरी. Result into, सांगतो मी कोणते. Result into two components. तुम्हाला एक two component part आहे. कोणते आहे? That is the L sin theta है ना, T0 sin theta, बरोबर है. along काय T0 sin theta काय along horizontal circle with a centripetal force. and दूसरा है T0 cos theta. It balances the weight. It balances weight. त्याच्यानंतर आपण ते इक्वेशन इथून सुरू होणार आहे. ओके टाका थोडंसं मग. ओके 2 मिनिट बघा. 2 मिनिट बघा. चला एकदा शेवटचं समजून सांगतो म्हणजे आपल्याला इथे इथपर्यंत समजते. ओके करू मग सुरुवात. ठीक आहे. ह्या डायग्राम काढणं महत्त्वाचं आहे. लक्ष द्या शेवटचं आहे. त्याच्यानंतर आपली प्रॅक्टिस. 2 डायग्राम काढणं कंपल्सरी आहे. पहिला आहे कोनिकल पेंडुलम काय असते आणि फिगर मध्ये काय काय दाखवले. m म्हणजे मास ऑफ द बॉब, r म्हणजे रेडियस. दुसरी गोष्ट आहे त्याच्या ठिकाणी 2 फोर्सेस असतात. पहिली जी फोर्स आहे दॅट इज द mg व्हर्टिकली डाउनवर्ड. दुसरी जी फोर्स आहे अलॉंग द स्ट्रिंग आहे, त्या दोरीच्या स्ट्रिंग आहे त्याच्यानुसार आहे. त्याचे 2 काय पडतात त्या ठिकाणी कंपोनंट पडतात. पहिला जो आहे त्याला T0 sin theta म्हणायचं. तो हॉरिझॉन्टल असतो म्हणजे सिंपली T0 sin theta इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर असणार आहे. सेंट्रिपिटल फोर्स शो करतोय. आणि दुसरा जो असतो T0 cos theta हा बॅलन्स करतो कोणाला mg ला बॅलन्स करतो. मी इथं पुट केला T0 sin theta mr ओमेगा स्क्वेअर T0 cos theta mg. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट ला इक्वेशन नंबर सेकंड आपण काय केलं डिवाइड केलं. T0 कटला, m कटला, sin theta cos theta आला बरोबर r ओमेगा स्क्वेअर बरोबर g स्क्वेअर. g आला सिंपली. याला काय केलं आपण ओमेगा स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं म्हणून g sin theta तिरपा गुणाकार आहे बरं इथं. sin theta g sin theta cos r cos theta बरोबर ओमेगा स्क्वेअर. स्क्वेअरला आपण अंडर स्क्वेअर केला, अंडर रूट केला म्हणून ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट g sin theta डिवाइडेड बाय r cos theta आलं आपलं. मग आपण काय केलं t जी व्हॅल्यू आहे t इज इक्वल टू, कारण की आपल्याला ओमेगा पाहिजे होता म्हणून, कारण की ओमेगा इज इक्वल टू आलं होतं ना म्हणून आता ओमेगा कुठे भेटते टाइम पिरियड मध्ये. t इज इक्वल टू 2 पाय ओमेगा. मी ओमेगा इथे घेतलोय. ओमेगा ओमेगा कटलं उरलं काय 2 पाय उरलं. 2 पाय अंडर रूटला अंडर रूट आहे r sin r cos theta डिवाइडेड बाय g sin theta. मग आपल्याला समजलं की फिगर नंबर सेकंड पण आहे. फ्रॉम फिगर बी आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटली r ची व्हॅल्यू भेटली. r इज इक्वल टू l sin theta. जस्ट आपण r ची व्हॅल्यू तिथे पुट केल्या म्हणून t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट जिथं r होतं तिथे काय टाकलं मी l sin theta.
आणि त्याच्या पुढे cos थिटा होतं, cos थिटा घेतलं, डिवायडेड मध्ये काय होतं sin थिटा होतं, sin थिटा कटलं, उरलं काय L cos थिटा डिवायडेड बाय G आणि याचा आपल्याला फ्रिक्वेन्सी म्हणलं याचं इन्व्हर्जन. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, थोडीशी प्रॅक्टिस करावं लागणार आहे, जिथे येत नाही तिथं मला विचारायचं. चालेल.